माझं नाव अर्चना काशीनाथ केळकर, राहणार देवगड। मी आता पारंपरिक पद्धतीची तांदळाच्या पिठाची पानगी करून दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य असून धुतलेल्या तांदळाचं पीठ, दूध, कच्चं दूध, चवीनुसार साखर आणि मीठ। पूर्वी चुलीवर ही पानगी करीत निखाऱ्या, पण आता चुली नसल्यामुळे मी गॅसवर करून दाखवणार आहे। धुतलेल्या तांदळाचं पीठ, त्यात चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि कच्चं दूध। कच्चं दूध घातल्यामुळे ह्या पानग्याला चव येते, त्याची पौष्टिकता, आणि हे पचायला हलकं असतं आणि आजारी माणसाला दिल्यानंतर त्याला ताकद येते आणि तोंडाला चवही येते। आणि केळीच्या पानात ही भाजल्यामुळे त्याला एक प्रकारचा वास चांगला येतो। पीठ हे प्लेन करून घ्यायचे, गुठळी काढून टाकायचे, त्यामुळे चांगलं ढवळून पीठ घ्यायचं आहे। हे तांदळाचं पीठ भज्या इतपतच भिजवायचं। आता तवा गरम झाला आहे, त्याच्यावर मी केळीचं पान ठेवते आणि त्याच्यावर हे पीठ घालते। त्याच्यावर परत पान ठेवते। आता परत मी भाजायला असेल तर जरा गॅसवर परत ठेवायचं। तेलाचा वापर करायचा नाही, कच्चं दूध असल्यामुळे त्याच्यात हलवण्याचा अंश असतो। आता हे पानगं तयार झालं आहे। पानगं तयार आहे।